खरं तर मी प्रयत्न करत असते की अशा कुठल्याही कंटेंटपासून आपण लांब राहिलं पाहिजे, ज्यामुळे आपण खूप जास्त अस्वस्थ होऊ किंवा कितीतरी दिवसांपर्यंत ती गोष्ट मग एखाद्या ट्रॉमासारखी काम करते. आणि खास करून बाळांच्या किंवा लेकरांच्या बाबतीत असं काही असेल, तर कबीर झाल्यापासून मला त्या गोष्टी अजिबात सहन होत नाही आणि कितीतरी आठवड्यांपर्यंत, महिन्यांपर्यंत ती गोष्ट सारखी आठवत राहते. पण कधी-कधी अवेअरनेससाठी सुद्धा आपल्याला अशा गोष्टींचा आढावा घेणं आणि त्यात लक्ष घालणं गरजेचं होऊन बसतं. काल मी तो व्हिडिओ पाहिला. 23 महिन्याच्या बाळाला जवळपास त्याच्याच वयाच्या बाळाने इतके जावे घेतले, इतकं मारलं आणि जवळपास 45 मिनिटांपर्यंत ते जे दुसरं बाळ होतं ते त्या 23 महिन्याच्या बाळाला सारखं मारत होतं, चावे घेत होतं. रक्तबंबाळ झाली त्या लेकराची पाठ. ज्या बाई होत्या देखरेखीसाठी ठेवलेल्या आणि त्या प्रिन्सिपल, त्या सगळ्यांवरती पेपरमध्ये वाचलं आणि YouTubeला सुद्धा बघितलं की कारवाई होणार आहे. एक गोष्ट इथं मला आत्ता हायलाइट करावीशी वाटते, की सगळ्यात जास्त जितकं त्या बाळाला त्रास झाला, हे जेवढं त्रासदायक होतं, तेवढ्याच त्रासदायक कमेंट होत्या त्या व्हिडिओच्या खालच्या, ज्या मी व्हिडिओच्या YouTube आणि Instagramला बघितल्या, की कितीतरी जण, तेही पालकच असतील, तर खूपच जास्त जज करत आहेत त्याच्या आई-बाबांना. सगळ्यात पहिला मुद्दा, आपल्याला त्यांच्या घरातलं वातावरण, परिस्थिती, त्यांना कुणाचा सपोर्ट आहे, नाही आहे, हे माहिती नसतं. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता, की आजकाल कुणाला आजी-आजोबाच नको आहेत, किंवा तुम्हाला विभक्त कुटुंब पद्धती हवी आहे ना, मग घ्या, असंच होणार. तर या सगळ्या गोष्टींमधून जात असताना जेव्हा मी एकेका आईसोबत वन ऑन वन सेशनमध्ये कनेक्ट होते, काही वेळा मी बाबांसोबत सुद्धा कनेक्ट झाले आहे. तर प्रत्येकाच्या घरातलं वातावरण, तिथल्या आजी-आजोबांचा पर्स्पेक्टिव्ह, नातवांना वागवण्याची पद्धत किंवा कधी-कधी आजी-आजोबांना सुद्धा स्वतःची स्पेस हवी असते. कोणी खेड्यावर राहतं, कोणी जॉबच्या निमित्तानं शहरात राहतं. मग त्यांना शहरात करमत नाही. बऱ्याच अडचणी असतात, की ज्या तुम्हाला माहीत नाही. आणि जर कुणीतरी माणूस आधीच दुःखात आहे, त्या 23 महिन्याच्या बाळाला ॲडमिट केल्याच्या नंतर त्याच्या आई मनाची अवस्था काय झाली असेल, जेव्हा त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, की आपल्या लेकराला इतक्या वेळपर्यंत कुणीतरी चावे घेत होतं, मारत होतं, दुसरं लेकरू, नाही का? माझं म्हणणं आहे, की जर तुम्हाला कुणाला आधार देता येणार नसेल, तर किमान आपण नकारात्मकता तरी फैलवणं म्हणा किंवा नकारात्मक कमेंट्स करणं तरी थांबवू शकतो. कारण बऱ्याचदा ते पालकसुद्धा या सगळ्या गोष्टी आज नाही उद्या वाचणार आहेत आणि अशा वेळेस हा जो प्रत्येक प्रश्न आहे, तर एक आई म्हणून किंवा एक बाप म्हणून ते कुठेतरी लागतं जीवाला. कुठलाच बाप किंवा कुठलीच आई आपल्या लेकरासोबत असं व्हावं म्हणून शाळेत घालत नसते. त्यांना त्यांच्या लेकरापासून सुटका हवी आहे म्हणून कुणी शाळेत घालत नाही. त्याच्यामागे बऱ्याचदा हा उद्देश असतो, की फ्लॅट सिस्टममध्ये राहत असताना, अपार्टमेंट्समध्ये राहत असताना, मोठमोठ्या शहरांमध्ये जेव्हा तुम्ही राहता, तर तेव्हा लेकराला अशी जागाच नसते, की तिथं लेकरानं जावं, तासभर मोकळं 2-3 तास खेळावं आणि स्वतःच्या लेकरांसोबत मिक्स व्हावं. कबीरलाही जेव्हा मी प्ले ग्रुपला घातलं, तर माझ्या ऑफकोर्स काही गोष्टी डोक्यात होत्या, की त्याला सगळं बोलता येतं का? त्याला तो व्यवस्थित पॉटी ट्रेन झाला आहे का? आणि जर त्याला काही दुखापत होत असेल, तर ते त्याला सांगता येतं का? या निकषांमध्ये जेव्हा माझं लेकरू बसलं, तेव्हाच मी त्याला प्ले ग्रुपसाठी पाठवलं, जेव्हा तो 2 तास तिथे थांबून घरी यायचा. पण मला असं वाटतं, एक समाज म्हणून जेव्हा तुम्ही अशा घटनांकडे बघता, तर आई-बाबांना जज करायचं थोडं थांबवा किंवा ते करत असताना विचार करा. कधी आईला असलेली सरकारी नोकरी, तर कधी कॉर्पोरेटमध्ये जर ते काम करत असतील किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असतील, तर परत तितक्याच ताकदीच्या संधी न मिळणं, आजी-आजोबांसोबत लेकरू थांबत असेल, तर त्याचा वाढता स्क्रीन टाईम, कितीतरी अशा अडचणी असू शकतात, ज्याच्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात. कुठल्याच गोष्टीवर काहीही बोलण्याच्या आधी माझं म्हणणं आहे, थोडासा पॉज घेऊया ना. थोडासा पॉज घेऊया आणि मगच एखाद्या गोष्टीवर जेव्हा तुम्ही वक्तव्य करता, तर ते जरा जास्त जबाबदारीचं आहे असं मला वाटतं.